Hi everyone, you are watching YouTube channel with your friend Mr. Ishwar Yadav. Let us discuss about simple past tense. We had studied about simple past tense the last week, but today we are also going to learn more example in simple past tense because we feel that it is very difficult to learn tenses. Some students say that it is a very difficult learning tenses and vocabulary focus. But without the tenses and structure of the sentence and vocabulary focus, we can't justify ourselves. Now, look at the example. Here is a given example. The first example, we sold vegetables in the market. This is a assertive sentence. हे जे वाक्य आहे हे होकारार्थी वाक्य आहे, assertive सेंटेन्स आहे. या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, सोल्ड हा V2 आहे अँड व्हेजिटेबल्स ऑब्जेक्ट आहे, इन द मार्केट रिमेनिंग सेंटेन्स आहे. S plus V2 plus O plus remaining sentence. This is the structure of simple past tense. I definitely identified this is the structure of simple past tense. आता माझ्या लक्षात आलं की हे जे वाक्य आहे हे साध्या भूतकाळाचं आहे, सिंपल पास्ट टेन्सचं आहे, कारण या वाक्यामध्ये वाक्य रचना आहे सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता हा मी सुरुवातीला लिहिलेला आहे. त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप वर्ब सेकंड फॉर्म ची रचना आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट वाक्याचा कर्म मी घेतलेला आहे आणि दिलेल्या वाक्यामध्ये उरलेलं वाक्य जे आहे रिमेनिंग सेंटेन्स जे आहे कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स आहे ते शेवटी लिहिलेलं आहे. वाक्याचा अर्थ बघा, आम्ही भाजीपाला बाजारात विकला. द ऍक्शन ऑफ द सेंटेन्स इज टोटली कम्प्लिटेड इन द पास्ट टेन्स. वाक्यातील जी क्रिया आहे ती भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे साध्या भूतकाळामध्ये ऍसरेटिव्ह आहे, होकारार्थी आहे. आता हेच वाक्य आपल्याला काय करायचंय निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्ह वाक्य रचनेमध्ये रूपांतरित करायचं आहे. तर बघा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये ज्यावेळेस आपण वाक्य निगेटिव्ह करतो त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते आणि हेल्पिंग वर्ब सिंपल पास्ट टेन्स मध्ये डिड वापरतात. वी डिड, वी डिडंट सेल. त्यानंतर आपल्याला V1 वापरावा लागेल कारण सोल्ड जो आहे V2 आहे तो डीड मध्ये निघून जाणार. त्यानंतर मात्र सोल्डचं V1 सेल आपल्याला इथे लिहावे लागेल. म्हणजे वर्ब फर्स्ट फॉर्म आफ्टर द युजिंग ऑफ हेल्पिंग वर्ब did into the sentence. He didn't sell vegetables in the market. This is a construction of negative sentence. आम्ही भाजीपाला बाजारात विकला नाही. This is a negative sentence. Then interrogative sentence. First write helping verb did we sell vegetables object in the market question mark at the last of the sentence. did हेल्पिंग वर्ब सुरुवातीला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स तयार करताना प्रश्नार्थी वाक्य तयार करत असताना
डीड हे हेल्पिंग वर्ब जे आहे, सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं. त्यानंतर वाक्यात कर्त्याची म्हणजे सब्जेक्टची रचना असेल. सेल हे V1 असेल आणि व्हेजिटेबल्स ऑब्जेक्ट आणि इन द मार्केट रिमेनिंग सेंटेन्स RS. डीड वी सेल व्हेजिटेबल इन द मार्केट? आम्ही भाजीपाला बाजारात विकला का? आम्ही भाजीपाला बाजारात विकला का? यस. यस वी सोल्ड. हो आम्ही विकला. नो वी डिडंट. नाही आम्ही विकला नाही. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस नो मध्ये देता येतं, म्हणून याला यस नो टाइप सेंटेन्स सुद्धा म्हणतात. नेक्स्ट नंबर इंट्रोगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. फोर्थ नंबर सेंटेन्स. लुक ॲट द फोर्थ नंबर सेंटेन्स. Did put the helping verb at the beginning of the sentence. Did we not sell vegetables in the market? Put the question mark at the last of the sentence. आम्ही भाजीपाला बाजारात विकला नाही का? या वाक्यामध्ये प्रश्न आणि नकार दोन्ही पण विचारलेला आहे, म्हणून हे वाक्य झालं इंट्रोगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. देन WH टाइप सेंटेन्स. When we use WH word, first why, then write helping word after that. Why did we sell vegetables in the market? Put the question mark at the last of the sentence. आम्ही भाजीपाला बाजारात का विकला? Here is asking reason. Why? Why did we sell vegetable in the market? And then we have to make exclamatory sentence. Look at the exclamatory sentence. What an idea it is. ही काय छान कल्पना आहे. Put the exclamation mark at the last of the sentence. What an idea it is. We sold vegetables in the market. Full stop. ही काय कल्पना आहे. वी सोल्ड व्हेजिटेबल इन द मार्केट. आम्ही भाजीपाला बाजारात विकला. These are the types of sentences. One sentence can change in 5 types. दिलेले जे वाक्य आहे, एक वाक्य आपण 5 प्रकारे सोडवलेलं आहे. So don't forget to subscribe and share my channel and press the bell icon of my channel. Thank you for watching my YouTube video channel.